पुरायास्तवु गौरवी आहत्या सुस्थळी पार नाहीच हो विश्रामा देतेही सुदिनी भेट होई प्रियाची आम्हा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन। पवित्र शास्त्र बायबल नवा करारामधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 26 आपण वाचतो। मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? प्रियांनो, प्रत्येक कुटुंबात आई, वडील, भाऊ आणि बहिणीला महत्त्वाचे स्थान असते। वडिलांचे निधन झाल्यावर म्हणजेच वडील मृत्यू पावल्यावर कुटुंबाला त्यांचे महत्त्व कळते आणि त्यांच्या जाणणे मोठे नुकसान होते। त्याचप्रमाणे मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याला त्याच्या जीवनाचे महत्त्व कळत नाही। कुपर नामक एक भक्त आहे, त्याचे म्हणणे आहे की मानवाला त्याच्या जीवनाचे महत्त्व त्याच्या मृत्यूनंतरच कळते। एक मालक आपल्या मुलाची जबाबदारी त्याच्या सेवकावर सोडून परदेशात निघून जातो। मालक परत येतो तेव्हा त्याचा सेवक त्याच्या मुलाचे कपडे आणतो, जे अगदी स्वच्छ धुतलेले असते, आणि ते आपल्या मालकाच्या स्वाधीन करताना म्हणतो, मालक, तुमच्या मुलाला तर रोगापासून वाचवू शकलो नाही, परंतु त्याचे कपडे मी वाचवलेत। प्रियांनो, आपल्या मुलाचे कपडे वाचले म्हणून त्या मालकाला आनंद होईल का? नाही। तसेच वडिलांचे स्थान आणि मुलांचे स्थान कुटुंबामध्ये जितके महत्त्वाचे आहे तितकेच देवाच्या दृष्टीने मनुष्याचा आत्मा देवाला महत्त्वाचा आहे, आणि यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर बलिदान झाला। प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुमचे देखील तारण व्हावे हीच देवाकडे तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत। आमेन। धन्यवाद। आहत्या सुस्थळी